शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे भुईमुग पिकाबद्दल। आपण त्याचं बाकीचं तर सांगणार नाही आहे कारण तुम्हाला सर्व माहीत आहे। तर आपण सांगणार आहे की मुख्य चूक काय होत आहे आपली या पिकामध्ये आणि त्या कशामुळे आपलं उत्पन्न घटत आहे। तर शेतकरी मित्रांनो, भुईमुग पीक हे कंदवर्गीय पीक आहे आणि कंदवर्गीय पिकामध्ये आपण बाहेरील किडीवर आपण व्यवस्थापन करू शकतो, पण आतील किडी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे आपण त्याचं व्यवस्थापन करत नाही। इथेच मोठ्या प्रमाणात आपली चूक होत आहे। तर आतील किडी कोणत्या कोणत्या आहे आणि काय नुकसान करते आपण जाणून घेऊ थोडक्यात। तर पहिली जी आहे हे दीमक, वाळवी आणि टर्माइट्स। वाळवी तिला मराठीत म्हणते। वाळवी ही कीड मित्रांनो आपल्या भुईमुग पिकाला जेव्हा शेंगा बनते त्यावेळेस शेंगाला पोखरून त्या आतमध्ये राहते व शेंगा पूर्ण दाणे खाऊन घेते। ते बऱ्याचदा आपण शेंगा हार्वेस्टिंग झाल्यावर आपल्याला काही शेंगा अशा पोचट दिसतात आणि त्याला छिद्र दिसतात, हे वाळवीमुळे होते। त्यानंतर दुसरं जी कीड आहे हुमणी अळी। हुमणी अळी आपल्या भुईमुग पिकाला जेव्हा कंद म्हणजे जेव्हा शेंगा बनण्याची अवस्था चालू असते त्यावेळेस तिला पोखरून खाते व बऱ्याचदा आपल्याला उधळी लागली असं आपण म्हणतो, तर ते हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे होते। त्यानंतर तिसरी जी कीड आहे ते पॉट बोरर। ते पॉट बोरर ही अळी जी आहे भुईमुग पिकातील जेव्हा पॉट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये अंदर जाऊन त्यामधील सगळा रस शोषण करते व आपल्या भुईमुग पिकातील बऱ्याच वेळा आपल्याला भुईमुगाच्या शेंगा ह्या आकुंचन पावलेल्या, श्रिंकन झालेल्या आपल्याला दिसतात। त्यानंतर चौथी जी कीड आहे कटवाम ही सुरुवातीच्या अवस्थेला सुद्धा त्रास देते आणि त्यानंतर जेव्हा भुईमुग जेव्हा आपला हार्वेस्टिंगला येते त्यावेळेस आपल्याला काही दाणे असे कुवेट लागल्यासारखे वाटतात आणि त्या जर म्हणजे एखाद्या आपल्या शेंगेमध्ये कटवाम अळी ही आपल्याला दिसून येते। तर शेतकरी मित्रांनो, याचं नियोजन कसं करावं आणि काय करावं यावर आपण थोडक्यात बोलू। तर शेतकरी मित्रांनो, ज्यांची पेरणी झाली नसेल त्यांच्यासाठी हे नियोजन आहे। तर ज्यांची पेरणी झाली नसेल त्याच्यासाठी आपण खत नियोजनसुद्धा सांगणार आहे थोडक्यात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जेव्हा भुईमुग पिकाची लागवड करता त्यावेळेस 2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट रोटावेटर झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये फेकून देणे गरजेचे आहे, कारण भुईमुग पिकाला जिप्सम किंवा सल्फर, कॅल्शियम आणि सल्फेटची गरज सर्वात जास्त असते। तर सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये ह्या तिन्ही गोष्टी त्याला मिळून जाते। त्यानंतर जेव्हा आपण पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला एक बॅग एकरी 10-26-26 घेणे गरजेचे आहे। एक बॅग त्यानंतर आपल्याला एक बॅग सल्फर घेणे गरजेचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कीटकनाशक कोणतेही पण 3 मी पुढील प्रमाणे सांगतो। कार्बॅसोरप्युरम 10 किलो पर एकर, त्यानंतर कार्टाफ हायड्रोक्लोराईड 10 किलो पर एकर, त्यानंतर जे आहे क्लोरोपायरिफॉस 10 ग्रॅम ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये 10 किलो पर एकर, आणि जर नसेल मार्केटमध्ये भेटत असेल तर बाहेरचं रिजेंट 5 किलो प्रति एकर हे वापरणे गरजेचे आहे। यामुळे आपलं संपूर्ण जमिनीतील किडीचं नियोजन होऊन जाईल। जर तुमच्या जमिनीत बुरशीजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही तिथे 3 ते 4 किलो ट्रायकोडर्मा खतात बेसल डोसमध्ये वापरू शकता। तर जाणून घेऊया शेतकऱ्याचे मनोगत। नमस्कार काका। नमस्कार काका, आपण जेव्हा भुईमुगाच्या शेंगाची हार्वेस्टिंग करतो तर बऱ्याच वेळेस तुम्हाला शेंगाले छिद्र पाडलेलं आणि पोचट शेंगा दिसतात का? शेंगाला पोचट दिसतात, ती सदरे दिसते आणि शेंग जराशी कमजोर भरल्याने वाटते। हां, तर काका हे सर्व जे आहे ना, आपण सुरुवातीला जे कीटकनाशक टाकत नाही त्यामुळे आपल्याला दिसून येते। तुम्ही मागच्या वर्षी 15चा ॲव्हरेज घेतला होता म्हणतात, तर यावर्षी तुम्ही जर ते वापरलं, जर तुम्ही नसन वापरलं तर तुम्ही इथून 60 दिवसांनी दुसरं जेव्हा खत व्यवस्थापन करत असतो आपण, तर त्यावेळेस आपल्याला 10 ते 20 किलो आपल्याला युरिया घ्यायचा आहे, 10 किलो सल्फर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक 10 किलोचे कोणतेही कीटकनाशक क्लोरोपायरिफॉस, थिमेट, कार्टाफ हायड्रोक्लोराईड, रिजेंट जे काही भेटलं आपल्या मार्केटमध्ये ते घ्यायचं आहे आणि ते आपल्या खतात फेकून द्यायचं आहे 60 दिवसानंतर। आणि त्यानंतर आपण आऱ्यावर सुटाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला तिथे डवऱ्याची पाळी देऊन ते बरोबर त्या झाडाच्या बुडापाशी जाऊन बसते आणि पाणी द्यायचं आहे। तर आपल्या शेतात तो प्रादुर्भाव तुम्हाला पुढे दिसणार नाही। तर तुम्ही नियोजन करा, तुमच्या उत्पन्नात अजून वाढ होईल। तर शेतकरी मित्रांनो, बरेचशे शेतकऱ्यांना या गोष्टीपासून दुर्लक्ष होत आहे। तर सर्व शेतकऱ्यांना ही विनंती की त्यांनी
या या कीटकनाशकाचा वापर आपल्या भुईमुग पिकामध्ये करावा ही विनंती. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.